किंवा खाण्यापिण्याची व्यवस्था असो, पाण्याची व्यवस्था देखील उत्तम रीतीने उत्तम मात्रे यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळाली। नक्कीच उद्घाटनाचा कार्यक्रम ज्या पद्धतीने आपण पाहिला, फटाक्याच्या आतिषबाजीने उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न केला गेला। आता मात्र फायनलची ही टुर्नामेंट आपण पाहतोय, फायनलची मॅच पाहतोय आणि या मॅच मध्ये जर पाहिलं तर फटाक्याची आतिषबाजी होते आणि या ठिकाणी सामना सुरू होतोय। दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक देईल आणि सामना इथे मात्र पहिला चेंडू पडला जातोय। पहिला चेंडू अक्रॉस द बॅट मारले, चेंडूवर सिंगल रन घेतलाय दिवेश पाटील एका बाजूला, दुसऱ्या बाजूला अभि। नक्कीच दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, तर गोलंदाजी मार्कवर मिस्टर तुषार। तर पहिल्या चेंडूचा खेळ झाला, पहिल्या चेंडूवर सिंगल रन्स या ठिकाणी घेतली गेली। अगदी सुरेख प्रेक्षक वर्ग देखील आपण पाहतोय एवढ्या रात्रीत देखील या फायनलचा मॅचचा आनंद घेताना या गावामधून आपण पाहतोय, पंचाली नगरीमधून आपल्याला पाहायला मिळतंय। थोडेसे फिल्डिंग मध्ये चेंजेस आहेत, एका बाजूला किंगफिशर संघ तर दुसऱ्या बाजूला पाहिलं तर जय एम एंटरप्राइजेस सैगणेश सातपाडी संघ असेल। इथे मात्र आपण पाहतोय हलक्या हाताने अभिला आता मात्र ओपनिंग साठी आणलंय। अभि ज्या पद्धतीने पाहतोय आपण एक चिकट खेळाडू म्हणून त्याला ओळखला जातोय। या स्पर्धेदरम्यान आपण पाहतोय दिवेश आणि अभिची जोडी मैदानाच्या आतमध्ये, तर तुषार तिसरा चेंडू असेल। फटका सुरू काय इथे मात्र पाहतोय चेंडूवर, वाह क्या बात है। ऍक्शन रिप्ले मधून देखील आपण पाहू शकताय काय ड्राईव्ह होती, जबरदस्त ड्राईव्ह। या ड्राईव्ह साठी खरोखरच जोरदार टाळ्या, कारण की ज्या पद्धतीने आपण पाहतोय ही एफर्ट दर्शवली मिस्टर आलम आपल्याला पाहायला मिळतोय। सुरक्षित रक्षण आलमच्या माध्यमातून आपल्याला पाहिले आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर उत्कृष्ट झेल टिपला गेला। योगेश आहे, नक्कीच योगेश आपल्याला पाहायला मिळतोय। इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल दिवेश गेला मात्र भावेश आलाय, ज्या पद्धतीने म्हटलं जात आहे ना ते मात्र आपण पाहतोय चेंडू स्वीप शॉट खेळायचा होता पुन्हा एकदा, परंतु या चेंडूवर थांबवलाय। चेंडूवर फटका लागू देत नाहीये, सुरेख गोलंदाजी केली जाते तुषारच्या माध्यमातून। नक्की जखडून ठेवलाय फलंदाजाला। इथे मात्र फटका सुरू काय समोरच्या दिशेने दीपक आहे त्या ठिकाणी चेंडूला पकडतोय ब्रिजेश, आपल्याला पाहतोय ब्रिजेश सुरेख पद्धतीने चेंडूला पकडला गेलाय आणि जर पाहिलं तर रन्स या ठिकाणी मिळणार नाहीये। नक्कीच आपण पाहतोय बंदी स्पोर्ट्स कडून देखील शुभेच्छा आहेत आणि किंगफिशर संघाला जर विकेट काढतायत तर 555 नक्कीच पारितोषिक दिलं जाईल। लावलं जाते हॅट्रिक घेत आहेत तर 555 म्हणजेच 555 रुपये या ठिकाणी लावले जात आहेत। इथे मात्र आपण दीपक येतोय गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी।
हो इथे सोडला जातोय चेंडूला. नक्कीच चेंडू पाहिला भावेशने, ज्या पद्धतीने आपण पाहतोय लेग स्टिकच्या बाहेर जातोय चेंडू आणि या चेंडूवर नक्कीच एक धाव या ठिकाणी नक्कीच पाहिली जाईल. अगदी वाईटचा चेंडू पाहायला मिळाला. दीपक पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय पुढचा चेंडू फेकण्यासाठी. हलक्या त्याने पाच केल्या चेंडूला. दीपक स्वतः येतो चेंडूवर, परंतु रन्स मात्र या ठिकाणी सिंगल आहे चालू. जाणीबाय या ठिकाणी सुरुवात जर पाहिली तर सातपाडी संघ ज्या पद्धतीने करत असतो, पहिले सिंगल डबल सुरुवात करतो आणि त्यानंतर पाहिलं तर अगदी शेवटच्या षटकामध्ये हाणामारी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. किंग फिशर संघ जर इथे फायनल जिंकतोय नक्कीच, तर अमोल नेराला याच्याकडून आपण पाहतोय ट्रॅक आणि टी शर्ट्स मात्र दिले जाणार आहेत. सुरेख या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. बक्षिसांचं आता मात्र आतिषबाजी होताना पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय मिस्टर दीपक हा चेंडू पाहिल अभिषेकसाठी फटका सुरेख आहे. इथे मात्र आपण पाहतोय तिथे मात्र कुणाल चेंडूला पकडतोय, रन्स मात्र मिळणार नाही. कुणाल देखील एक पाहिलं चपळ खेळाडू आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर आतापर्यंत चपळही दाखवले प्रत्येक खेळाडूने. दोन्ही संघ जर पाहिले तर तितक्याच तुल्यमान परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडू अगदी कॉर्नर मारले, परंतु इथे पाहतोय आपण डिक्लेअर झोन कडे जाईल. सिंगल रन्स मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर एकने वाढेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या लागली जाते 6 धावा. षटक क्रमांक दुसऱ्या षटकातील आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झाला आहे. नक्कीच दिवेश बाद झाल्यानंतर जर पाहिलं तर 2 फलंदाज ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये आपली जी पारी आहे ती सांभाळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. भावेश पाटील फटका चांगला आहे, परंतु इथे रोखलं गेलंय. सुरेख त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. सुशील चेंडूवर आलाय. चेंडूवर जर पाहिलं तर रन्स मिळणार नाही. अगदी वेगाने आला होता. चांगली गोलंदाजी वापरली जाते. हा चेंडू समोरच्या दिशेने मारलाय. हा गॅप आहे. हा गॅप मात्र शोधला गेला. नक्कीच कारण की भावेशची नजर पाहिली तर पूर्णपणे गॅप मध्ये असते आणि या गॅपवर चौकार मारला. 4 धावा. आपण मध्ये या 4 धावाच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर आतापर्यंत लागले जात आहेत 10 धावा. सुरेख या ठिकाणी खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फायनलचा थरार आपण पाहतोय. शेवटचा चेंडू आहे. हो सिंगल काढले आणि इथे मात्र सिंगल पूर्ण केले. अभि मात्र नक्कीच थोडेस नाराज आहे. ज्या पद्धतीने भावेश धावला होता, कॉलिंग नव्हती, परंतु सिंगल रन्स या ठिकाणी कंप्लीट केला गेला. ओव्हरची होते समाप्ती. 2 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिले तर 11 ऑन दी बोर्ड. 11 धावा लागल्या जात आहेत. हॅलो, तर आपण पाहतोय पुन्हा एकदा आता मात्र पाहिलं जाईल भावेशची फलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने भावेशने याच मैदानावर जर पाहिलं तर 6 चेंडू मध्ये 6 चौकार मारले होते. अगदी याच प्रमाणे जर पाहिलं तर पहिला चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. भावेश पाटील ऑन फायर होताना सुरेख फलंदाजी. पहिलेच चौकार मारले पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर ही भावेशची खासियत आहे. असा खेळला जातोय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख फलंदाजी. काही जर पाहिलं तर किडी या नावाने ओळखला जातोय. खूप चांगली फलंदाजी करताना तुषारवर हल्ला बॉल. पुन्हा एकदा कडक प्रहार, परंतु इथे ब्रिजेश आहे त्या ठिकाणी चेंडूला अडवतोय. फटका सुरेख होता. अगदी कार्पेट रोलला सहाय्य करीत चेंडू निघून गेला होता आणि इथून जर पाहिलं तर नक्कीच दाट चेंडू येतोय. धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर आतापर्यंत लागली जाते 15 धावा. इथून पाहिलं जाईल तुषार कमबॅकिंग गोलंदाजी करत असताना चेंडूवर चौकार लागलाय आणि त्यानंतर डाट केलाय. पुन्हा एकदा सुशील या ठिकाणी आपण पाहतोय. अभि मात्र वेगाने रिटर्न गेले होते. इथे काय घडलंय तर पंच मात्र यस थर्ड अंपायर घेतला जातोय. थर्ड अंपायरची मदत घेतली जाते. बघूया काय होते. सॉफ्ट डिसिजन मात्र आउट आहे.
पालघरवाला नको पुणेवाला हिला नवरा पाहिजे पालघरवाला हिला नवरा पाहिजे पालघरवाला नको पुणेवाला नको पालटवाला हिला नवरा पाहिजे साधा बोला हिला नवरा पाहिजे साधा बोला बाद आहे नक्की नवरा तरी आपण पाहतोय तळंपार घेतला होता आणि तंबाडच्या नजरेतून आपण पाहू शकताय तिथे क्रीज मध्ये बॅट मात्र आली नव्हती आणि तेच इथे पाहायला गेलं गडी बाद होतोय सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला सुरेख फेकी पाहायला मिळाली आणि इथे मात्र अभि रिटर्न जाताना कुठेतरी अडथळले आणि त्यानंतर बाद झाले पाहतोय आपण धावसंख्या आतापर्यंत स्थिरावली जाते 15 आकड्यावर षटक क्रमांक 3 आणि 3ऱ्या षटकातील आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ कंप्लीट केलाय इथे जर पाहिलं तर हर्षल येते अच्छी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल चेंडू इथे मात्र अगदी सुरेख फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडूमध्ये फटक्यामध्ये ताकद पाहायला मिळाली नाही 22 ज्या पद्धतीने प्रहार करतोय या चेंडूवर प्रहार केला नाही तर दिशा देण्याचं काम केलं होतं इथून जर पाहिलं तर चेंडूवर रन्स मिळणार नाही डॉट चेंडू येतोय 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय 2 चेंडू अजूनही बाकी आहेत या षटकातील इथे मात्र वाईट चेंडू नक्कीच पंच दर्शवत आहेत पंच समीर खान आपल्याला पाहायला मिळतोय बिट्टू ऑफिशियल पंच आहेत प्रशांत पाटील या ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्यानंतर पाहिलं तर धीरज मोरे ही 3 ऑफिशियल पंच पहिल्या दिवसापासून खऱ्या अर्थाने या ठिकाणी या स्पर्धेसाठी नक्कीच पाहायला मिळालेत इथून जर पाहिलं तर फटका होता कुणालच्या हातामध्ये चेंडू तिथे मात्र रन्स मिळणार नाही आणखीन एक डॉट चेंडू येतोय डॉट संख्या विचारली तर नक्कीच आपण पाहतोय शुभम या ठिकाणी मला दर्शवतोय आतापर्यंत डॉट चेंडू फेकलेत 7 चेंडू हे डॉट फेकलेत सुरेख गोलंदाजी फटका सुरेख आहे इथे मात्र गॅप शोधलाय अप्रतिम 22ची हीच नजर आपल्याला पाहायला मिळते जिथे गॅप असेल तिथे 22ची नजर जाते आणि त्यानंतर चेंडू मात्र त्याच ठिकाणी ट्रॅव्हल्स होताना काय पाहिजे बायांना मन सोन्याचा हार मागतात सोन्याचा हार या स्पर्धेसाठी आपण पाहतोय जबरदस्त ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यानंतर एक सायकल देखील आपण पाहू शकतोय मॅन ऑफ द सिरीज जे आपण नक्कीच दृश्य आपल्याला पाहायला मिळते त्या सायकलवर सर्वांच्या नजर असणार आहेत त्यानंतर एक कूलर आहे एलईडी टीव्ही आपल्याला पाहायला मिळते एक फॅन देखील आपल्याला पाहायला मिळते म्हणजे काहीच कमी नाही अशी टुर्नामेंट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जो सामना चालू आहे 2 संघ आणि या 2 संघातील कोणता खेळाडू काय घेईल हे मात्र नक्कीच काही क्षणातच आपल्याला माहिती पडणार आहे इथून जर पाहिलं तर षटक क्रमांक आपण पाहतोय 4थं मैदानाच्या आतमध्ये असेल गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मिस्टर सुशील टाक इथे मात्र कडक प्रहार केलाय अगदी बॅटच्या रडारमध्ये चेंडू घेतला आणि जरल त्याला मात्र आडव्या ब्रासने क्रॉस बॅट चौकार 4 बॅट तर आपण बघतोय पहिल्या चेंडूवर चौकार आलाय फलटा चेंडू आहे सोडणार नाही इथे मात्र सुरेख फलंदाजी हर्षद मध्ये अच्चू आपल्याला पाहायला मिळतोय आणि अच्चूच्या बॅट मधून जर पाहिलं तर इथे मात्र रन्स येताना थँक्यू 2 चेंडूवर 2 चौकार आले धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर आतापर्यंत लागली जाते 24 धावा आल्या आहेत आणि जर पाहिलं तर इथे मेहनत करतायत दोन्ही संघ जर पाहिलं तर खूप मेहनत करून 28 रन्स आपण पाहतोय इथे मात्र बॅकफुटला गेले खेळायचा होता ऑफ साईडला परंतु चेंडू खाली राहिला आणि तेच कारण म्हणलं इथे मात्र गडी बाद होईल अजय इथे बाद होतोय नक्कीच गडी क्रमांक जर पाहिलं तर बाद होणारा आतापर्यंत पाहतोय तिसरा गडी बाद होतोय
तर भावेश पाटील आणि कपिल पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन फलंदाज इथे मात्र आधीच ट्रॅव्हल झाले होते. कुणालला चकवा दिलाय, चेंडू निघून जातोय. या स्क्वेअर लेगच्या दिशेने चौकार येतोय. जबरदस्त फटका. कपिलची बॅट देखील आज बोलली जाते. ज्या पद्धतीने आपण पाहतोय अच्छू आले होते, अच्छूने देखील आपण पाहिलं तर चौकार मारल्या आणि आता मात्र कपिल पाटील देखील आपला चमत्कार दाखवतोय. आतापर्यंत जर पाहिलं तर या स्पर्धेमधून जबरदस्त आपल्याला अनुभव येताना सुरेख संघ ज्या पद्धतीने 48 संघ खेळले गेले, प्रत्येकाला संधी मिळावी हेच मात्र ध्येय उत्तम म्हात्रे आणि त्यांची एंटायर टीमने नक्कीच ठरवलं गेलं. एक गाव एक या ग्रुपमध्ये ज्या पद्धतीने चर्चा झाली आणि या चर्चेचं रूपांतर काय ते ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सुरेख स्पर्धा. परंतु आता मात्र आपण पाहतोय जाऊया मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते ती म्हणजे 33 धावा, 33 रन्स ऑन दी बोर्ड. षटकातील पुढचा चेंडू अगदी गॅप शोधलाय आणि गॅप मधून येतोय आणखीन एक चौकार. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 37 रन्स. ओव्हरची होईल समाप्ती. दुसऱ्या चेंडूवर आलाय चौका. जाणीव आहे थोडस शॉट ऑफ लेंथ वापरली तर या चेंडूवर असे मात्र परिणाम होत आहेत ज्या पद्धतीने भावेश पाटील याची बॅट बोलली जाते. कारण की रन्स येणं गरजेचं आहे. प्रेक्षकांना काय पाहिजे तर मनोरंजन आणि इथे मात्र आपण पाहतोय रनची भूक मात्र भावेशला आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा फटका इथे मात्र फसला जातोय. सुशील त्या ठिकाणी आपण पाहतोय चेंडूवर आलाय. या ठिकाणी जर पाहिले तर 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत पाहू इनिंग संपण्यासाठी. फटका सुरेख आहे परंतु सुरेख क्षेत्ररक्षण दीपकचा हा इथे मात्र रन्स मिळतील 2. वा, पहिली दुसरी धाव या ठिकाणी या मैदानावर पाहायला मिळते. या टुर्नामेंट मधून नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावा जमवताना क्षेत्ररक्षण खूप चांगलं होतं, फेकी देखील चांगली होती परंतु गॅदर करता आली नाही आणि त्याचं कारण झालं 2 धावा. चेंडूचा खेळ झालाय आतापर्यंत 4, अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. टुर्नामेंट मध्ये जर पाहिलं तर सातपाडी संघ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय किंगफिशर भीमनगर. इथे पुन्हा एकदा आपण पाहतोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण पाहतोय चेंडूला अडवतोय. रन्स मात्र मिळेल 1. एकदा या ठिकाणी नक्कीच पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच आम्ही देखील आभार मानतोय उत्तम म्हात्रे यांचं की त्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये संधी दिली गेली. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर उत्तमचा कॉल माझे वर्गमित्र आहेत आणि वर्गमित्रांकडून मला पहिला कॉल आला. इथून मात्र चौकार येतोय आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर बोर्डवरती लागले जात आहेत 49 धावा आणि 50 धावांचं लक्ष लागणार आहे. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. या ठिकाणी आम्हाला देखील संधी दिली गेली त्याबद्दल उत्तम म्हात्रे आणि पूर्ण त्यांची टीम, पप्पू दादा असो, मिनीश दादा असो आणि पूर्ण टीम यांचे आम्ही आभार मानतोय. आणि
इथे मी थांबतोय. नक्कीच तुम्ही थांबू नका, पाहत राहा. नक्कीच राजे शिवछत्रपती ग्रुप पंचायत आयोजित छत्रपती चषक 2024. बसना मुंगा मला मारून बसना मुंगा मला मारून धन्यवाद संतोष पाटील. आपण पाहतोय राजे शिवछत्रपती चषक 2024 ची अंतिम सामना मेगा फायल सामना. एका बाजूला पाहू शकाल जेम एंटरप्राइजेस साईगरे सातपाडी, तर एका बाजूला पाहू शकाल किंगफिशर बोईसर. किंगफिशर भीमनगर बोईसर संघ आहे. 50 धावाचा पाठलाग करायचा आहे. 5 षटकांमध्ये चांगली बॅटिंग केली भावेश पाटीलने. 17 धावा 17 चेंडूमध्ये 26 धावांची बहारदार इनिंग्स त्यांनी साकारली. आपण थोडस ब्रेकमध्ये संगीतकडे वळणार आहोत, जिकडे अश्विनी आणि उर्मिता आहेत. मुंबईकर नृत्य सादर करणार आहेत. चला रेडी व्हायचं.
वेलकम बॅक सगळ्यांचं हार्दिक स्वागत. विशुल इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करण्यावाले राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा आणि मी युसुफ सय्यद आजच्या अंतिम सामन्याच्या अंतिम इनिंगला सुरुवात करतोय. आपण पाहतोय राजा शिवछत्रपती चषक 2024 या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 125 धावा या खेळाडूच्या नावावर. तोच खेळाडू सलामी बॅटमध्ये स्ट्राईक वर आलाय तो म्हणजे सुशील टाक. एका बाजूला दीपक टेंभुर्णे नॉन स्ट्राईक एंडवर आणि पहिला षटक घेऊन होते हर्षद सातपाडी. पहिला चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न होता. बसंत गुप्ता चुकी करतो ज्येष्ठांच्या मागे आणि पहिली धाव आपण पाहू शकाल 22च्या रूपामध्ये श्री गणेश झालाय किंगफिशर भीमनगर या संघाचा. नक्कीच जेही आम्हाला स्पॉन्सर लाभले गेले ज्यांनी छोटे मोठं आम्हाला नक्कीच हातभार लागला त्या संघाचा मनापासून धन्यवाद असेल. म्हणजेच राजा शिवछत्रपती ग्रुपच्या माध्यमातून अप्रतिम मेहनत घेतली गेली. नवनीत सर असतील, मिनेश सर असतील, उत्तम दादा असतील, तसं पाहिलं तर विशाल दादा अप्रतिम आणि पूर्ण टीमने सुरेख स्पर्धा आली गेली. मागील 4 रात्रीपासून हा घमासान चालू आहे. क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता पण तो चेंडू आलाय निर्धाव डॉट बॉल. एक निर्धाव चेंडू की दबाव आणि दबाव आणला जाईल. मागील सामन्यामध्ये 53 धावा चेस केल्या होत्या या संघाने परंतु त्यामध्ये खेळी साकारली सुशील टाकली अप्रतिम इनिंग्स साकारली होती. त्यावेळेस फटकाचा सुरेख खेळला खेळाडू आहे धर्मेश भाऊ. चेंडूला फील्ड करतोय कुठली धाव नाहीये. पहिले 3 चेंडूमध्ये लेग बाईचा एक धाव नक्कीच आलाय. त्यावेळेस खराब चेंडू लेग स्टंपला मिस करतोय चेंडू. पंचांकीच वाईट बॉल दर्शत असताना धावफलक 1 पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 2 अंकावर. 3 चेंडू 2 धावा धावफलक अजून बनवायचे 48. एका बाजूला किंगफिशर भीमनगर बोईसर तर एका बाजूला जेम एंटरप्राइजेस सातपाडी. यावेळेस काय घडलंय वाह काय क्षेत्रक्षण पाहायला भेटलं आपल्याला धर्मेश यांच्या माध्यमातून. चेंडू जेव्हा टॅप झाला ना तर थोडासा थांबला होता. दिवेशला पाहत होता परंतु शेवटच्या पाहत दिवेश खूप दूर आहे चेंडूवर आला नाही परंतु स्वतःला झोकून दिलं. एका हाताने चेंडूला अडवलंय आणि पाहिलं तर काय क्षेत्रक्षण केलंय आजच्या दिवसामध्ये. आणि या स्पर्धेत पाहिलं तर मोठ्या संघाचा तेजस म्हणून द्या, पहाड्या संघाचा मुबारक असू द्या. पाहिलं तर मागील इनिंग्स मध्ये योगेश सुरेख झेल टिपला. पहिल्या मॅचला पाहिलं तर सेमीफायनलला मिस्टर अर्जुनी सुरेख झेल टिपला होता. या इनिंग्स मध्ये या सामन्यामध्ये धर्मेशने चांगलं क्षेत्ररक्षण केलं. फुलटच चेंडू टॅप करायचा प्रयत्न चेंडू आलाय निर्धाव डॉट बॉल. थोडासा दबाव असणार आहे. मेगा फायनलचा सामना किंगफिशर भीमनगर संघ एका बाजूला 3 धावा धावफलकावर 5 चेंडूचा खेळ संपला गेलाय. फुलटच बॉल होता आणि फॉलो थ्रो मध्ये नक्कीच थोडासा इंजर आहे खेळाडू परंतु मैदानाच्या आतमध्ये पहिला षटक टाकला. एका षटकामध्ये मात्र धावा खर्च केला 3 बिनगडी बाद. आपण पाहतोय राजा शिवछत्रपती चषक 2024. नक्कीच 48 संघ या स्पर्धेमध्ये खेळले. या स्पर्धेमध्ये खूप काही पाहायला भेटलं. 4 स्टँड पाहायला भेटले, 2 चॅनल युट्यूब लाईव्हचे पाहायला भेटले आणि डिजिटल पार्टी नेटवर्क 3 कॉमेंटेटर पाहायला भेटले. तसंच 3 पंच सुद्धा पाहायला भेटले. आजच्या रात्रीमध्ये 2 लेडी अँकर पाहायला भेटल्या, 2 नर्तिका पाहायला भेटल्या आणि एक असा व्यक्ती जो नक्कीच पाहुणा म्हणून आला परंतु सगळ्याच्या मनामध्ये घर करून गेला म्हणजे प्रथमेश प्रशांत म्हात्रे. सुरेख एकांकिका तरी केली. नक्कीच किल्ल्यांवर एकांकिकांनी खूप काही एक 5 मिनिटाच्या एकांकिकेमध्ये एवढे काही प्रश्न त्यांनी विचारले नक्की ते प्रश्नाची उत्तर आमच्याकडे नाहीयेत. त्यावेळेस नेक्स्ट मिस करतोय व्हाईट बॉल नक्कीच पाहायला भेटला. धावसंख्या 4 धावा अजून बनवायचे 46. येणारे 23 चेंडू आणि 46 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडू पाहिलं गेलं तर 2-2 धावा बनवाव्या लागतील असं समीकरण आहे. 23 आणि 46 समीकरण. एका बाजूला सातपाटीकर समुद्र किनारीचा संघ आणि पालघर जिल्ह्यामधला सगळ्यात मोठा गाव सगळ्यात मोठी वस्ती म्हणलं जाणारे सायगरे सातपाटी संघ. सातपाटी भागामधला संघ आहे. लहान चेंडू टॅप केला गेला. धाव घ्यायचा प्रयत्न पुढे सरसावला. दीपक टेंभुर्णे मैदानाच्या बाहेर गडी बाद झाला. दीपक टेंभुर्णे हताश निराश हतबल रनआउटच्या रोमध्ये बॅक आउट. संग
4 धावा धावफलकावर 1 गडी बाद 1.2 चेंडूचा खेळ संपला गेला. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू वाईट टाकला तर 1 विकेट धावचेंडू मध्ये आला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दिनेश. आलेला फटका मोठा खेळायचा प्रयत्न होता परंतु चेंडू आला निर्धाव. डॉट बॉल. योगेश तरे खूप वर्षापासून हा खेळाडू सायकल सातपाडी संघाला रिप्रेझेंट करतोय आणि अप्रतिम गोलंदाज आहे. आहा यावेळेस शॉर्ट चेंडू टाकतोय. बसंत गुप्ता वेगाने आला, आपण पाहू शकाल पण तो चेंडू निघून गेला डिक्लेअर झोन मध्ये. बसंत गुप्ता जेव्हा जेव्हा क्रिकेट तिकडे तिकडे बसंत गुप्ता, जेव्हा जेव्हा वसंत ऋतू असते तेव्हा तेव्हा बसंत असतं. आणि आपण पाहू शकाल खूप वर्षापासून हा सुद्धा खेळाडू आहे. नक्की चहाची सोय केली गेली. ध्रुव ठाकूर खूप खूप धन्यवाद. आपण हिंदी मध्ये म्हणा की जिंदगी वही जीते हैं, जिंदगी वही जीते जो 45 डिग्री में भी चाय पीते हैं. नक्की चहाचा सोय केलाय. खूप खूप धन्यवाद ध्रुव ठाकूर. टॅपचा फटका घ्यायचा प्रयत्न होता. अर्चित चेंडूला फील्ड करतोय. पाहू शकाल डॉट बॉल आलाय निर्धाव चेंडू. कुठली धाव नाहीये. सुशील टाक यावेळेस मैदानाच्या आत त्याच्यावर नजरा असतील. ज्या प्रकारे सेमीफायनल मध्ये बॅटिंग केली त्या प्रकारे बॅटिंग पाहायला भेटेल का असा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये घर करतोय. ओहो त्रिफळ उद्ध्वस्त झालाय. मोठा मासा गाळायला लागलाय सातपाडीकरांचा आणि विशाल. सुशील टाक बॅक थोडं गावट आहे. दॅट इज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल आलम. अप्रतिम चेंडू टाकला गेला होता. शेवटचा गडी बाद झाला. नवीन गोलंदाज पाहू शकाल वैयक्तिक दुसरा षटक घेऊन आला हर्षल वळी मार्कस होता. पहिल्या षटकाने मात्र 3 धावा खर्च केला होत्या. यावेळेस ऑन साइड खेळायचा प्रयत्न. बसंत गुप्ता चेंडूला फील्ड करतो. हलक्या रित्याने नक्की चेंडूला फेकलं गेलं होतं परंतु लेग बाय चेंडूमध्ये 1 धाव आलाय. धावफलक 1 पुढे सहसा होते. धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावर 6 धावा. 6 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. बॅटिंग करत असता संघ पाहतो आपण किंगफिशर भीमनगर. लहान चेंडू होता परंतु बॅट फिरण्याचा पहिला चेंडू लगेच पाहायला प्रयत्न झाला. आपण पाहतो थोडासा लंगडत लंगडत चालतोय तो म्हणजेच मिस्टर हर्षल. कारण की जेव्हा फ्रेंड्स ग्रुप आयोजित नवली चषक झाला त्यामध्ये एकाच सामन्यात पाहायला अभिजित आपण मैदानाच्या आतमध्ये सामना खेळायचा प्लीज. त्या सामना सुरू ठेवायचा पण काही असू द्या. आणि यावेळेस पाहू शकाल बसंत गुप्ता चेहऱ्यावर स्माइल आहे. आउट मागतो परंतु पंचांच्या 4 नजरा लेग अंपायरच्या मध्ये आलेत. तर सामना आपण सुरू करायचा आहे. योगेश मैदानी 4 मध्ये लक्ष द्या. हे लक्ष द्या प्लीज. त्यावेळेस पाहू शकाल थोड्याच्या बाजूने चेंडू निघून गेलाय. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी सातपाटीकर करत असताना या 4 चेंडूमध्ये मात्र 2 लेग बायचे धावा खर्च केला हर्षलने. अप्रतिम गोलंदाजी हर्षलच्या माध्यमातून. टॅप करायचा प्रयत्न होता. फानलेला चेंडू निघून गेला. एकेरी धावासाठी 2.5 चेंडूचा खेळ संपला गेला. 8 धावा फरकावर अजून बनवायचे 42. येणारे चेंडू असतील तब्बल या इनिंग्स मध्ये 13 चेंडू 42 धावांची गरज. टॅप केला गेला होता. दिवेश पाटील चेंडूला फेल करतोय. यांनी बसंत चेंडूला सोडलं होतं परंतु एकदम नक्कीच आली. एक गडी बाद झाला धावच्या मध्ये. षटक संपले गेले 3 धावा त्या मात्र 8. 3 गडीच्या मोबदल्यामध्ये येणारे 12 चेंडू बनवायचे आहेत अजूनही 42-42 या डीज आहे. त्या सामना सुरू करा. पंच जास्त प्लेसमेंट करू नका. दिवेश आपण सामन्यामध्ये लक्ष द्या. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये जेव्हा खेळाडू खेळतात त्याला मैदानाच्या आतमध्ये काय घडतं त्याच्यावर नजर ठेवणं गरजेचं आहे. मैदानाच्या वर प्रेक्षक काय आवाज देतोय, प्रेक्षक काय करतोय त्याच्यावर नजर ठेवणं आपलं काम नाहीये. दक्षता घ्या. महिला सुद्धा आहेत. पाहू शकाल रात्रीचे तब्बल वाजले गेले 3:55 झालेत. सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं गेलं तर खूप कामं असतील परंतु क्रिकेटचा वेळ आपण म्हणतोय ना तो वेळ प्रत्येकाला लगावला गेला. भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक गल्लीमध्ये क्रिकेट खेळला जातोय. त्या अनुषंगाने आपण IPL पाहिली. स्ट्रीट टू स्टेडियम
ISPL पाहायला भेटलं. प्रत्येक टेनिस खेळ स्वप्न पूर्ण झालं. यावेळेस कपिल पाटील होते, डाईव्ह लगावली परंतु चौकार आलाय आलमच्या बॅटमधून. कुणाल गुप्ता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एकेकाळी असं होतं की कुणाल प्रॅक्टिसला नाही, सध्या जिकडे बिझनेसमॅन आहे परंतु संघासाठी खेळण्यासाठी आहे, परंतु सलामी बॅटर घेऊन तिच्याकडे पाहिलं जात आहे. क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता परंतु चेंडूवाला निर्धाव. 12 धावा फटकावर 3.2 चेंडूचा खेळ संपले गेले. अजूनही 10 चेंडू बनवायचे विजयासाठी 38. 10 बॉल 38 रन टू विन. प्रत्येक चेंडूवर चौकार ठोकावा लागेल हा सामना जिंकण्यासाठी. चॉप केला गेला बघा आपण धाव घेण्याचा प्रयत्न आणि गडी बाद. आलम बॅक टू द आउट. नक्कीच 4 गडी बाद झाले. 12 धावा फटकावर. ऑफ साइडला फटका चौकात चौकार आलाय. त्यावेळेस क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता. डॉट बॉल नक्कीच चालाय. नक्कीच 16 धावा फटकावर आहे. 4 गडी बाद. यावेळेस नो बॉल पंच शतक बीमर चेंडू टाकला गेला. नक्कीच ध्रुव 11 एक मिनिट सर एक मिनिट. सातपाटी प्लीज बाहेर जायचं, अजून मॅच संपली नाहीये. आदू जे खेळाडू त्यांना बाहेर घ्यायचं प्लीज. थोडासा ऑपरेट करा. माफी असेपर्यंत जे आपण डिसिप्लिन पाळायचं प्लीज. ओके थँक्यू. यावेळेस गडी बाद. दिवेश पाटील एकेकाळी फक्त चेंडू पकडायचा आणि पाहू शकाल बॅटिंग करायचा, परंतु जेव्हा त्यांनी षटकार टाकायला सुरुवात केली तेव्हा नक्की अक्षरशः सगळ्याला सरप्राईज केलं. मला वाटतं हर्षदला गोलंदाजी देतील का. अर्चू आला होता परंतु बसंत आला. बसंतला सांगतात योगेश तरी अर्चूला गोलंदाजी द्या, परंतु बसंत सांगतो नाही मी टाकणार. शेवटचा मी गोलंदाज आहे, जिद्दी खेळाडू आहे. 6 चेंडू खेळ बाकी बनवायचे दोन्ही विजयासाठी तब्बल 32 धावा. 6-32 समीकरण आहे. फटका स्वर एक चौकार 4. ओके आपण कुणाल गुप्ता. मी सांगितलं कुणाल गुप्ता प्रॅक्टिसवर नाहीये, सलामी बॅटर म्हणून त्याची ख्याती आहे, परंतु कुठं कुठे प्रॅक्टिसवर नसल्यामुळे तो 5व्या क्रमांकावर आला बॅटिंगसाठी आणि 2 चौकार त्याचे बॅटर ठोकलेत. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होता. कपिल आहे चेंडूला फील्ड करतात, चांगले फटके खेळत आहेत शेवटच्या क्षणामध्ये. 22 धावा फटकावर. नक्कीच किंगफिशर संघ जसा खेळल्याने स्पर्धेमध्ये तर सामना रंगतदार असं वाटला होता, परंतु कुठे ना कुठे थोडासा निराश केला किंगफिशर संघाच्या बॅटरनी. जशा प्रकारे दीपक धावचेमुळे बाद झाला, परंतु सुशील बाद तिकडून कुठल्याही बॅटरनी लगेच दमखम दाखवला नाही. ऑब्रेक चेंडू होता आणि बॉक्स आउट मध्ये अजून एक फलंदाज बाद. 6वा गडी डाऊन. धावा आहेत मात्र 22. चेंडू तर कोस्ट केली. चेंडूचा खेळ संपला गेलाय 4. धन्यवाद नक्कीच राजेश छत्रपती ग्रुप आणि खास उत्तम मात्र याचा मी धन्यवाद करेल. आम्हाला 4 दिवस समालोचकांना संधी दिली, अप्रतिम स्पर्धेचा बनण्याचा घटक आम्हाला बनवला. खूप खूप धन्यवाद उत्तम दादा म्हात्रे तसंच दीपकाताई म्हात्रे यांनी सुद्धा चांगला सपोर्ट केला स्पर्धेला. त्यांची अर्धांगिनी आणि आपण सांगतो जेव्हा जेव्हा अर्धांगिनी सपोर्ट आपला असतो आपण कुठेही काम अपूर्ण करत नाही, परिपूर्ण करतायत. आणि विशाल दादा असतील, नवनीत दादा असतील, तसंच मिनिश दादा असतील, पूर्ण ग्रुपचा आपण करूया धन्यवाद. आणि या स्पर्धेत चॅम्पियन ठरलाय तो म्हणजेच जेम एंटरप्राइजेस सायगरे सातपाडी, तो म्हणजेच जेम एंटरप्राइजेस म्हणजेच परेश म्हात्रे यांचा संघ ठरला पहिल्या सीझनचा चॅम्पियन. राजेश शिव छत्रपती ट्रॉफीचा मानकरी साई गणेश सातपाडी. बोला साई बाबा की. दॅट इज ए संतोषजी पाटील कुठे असतील लगेच या समालोचक कक्षाकडे. संतोषजी पाटील आमचे समालोचक मित्र संतोषजी पाटील.
मुळीच नव्हता रे कान्हा माझ्या मनात मुळीच नव्हता रे कान्हा 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 माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले मनात अरे कान्हा रे तुझ्यासाठी आले मनात हरच कान्हा तुझ्यासाठी आले मनात मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले वनात कान्हा रे तुझ्यासाठी आले वनात खरंच कान्हा तुझ्यासाठी आले तुझ्यासाठी सोडिला संसार तुझ्यासाठी सोडिले घरदार तुझ्यासाठी सोडिला संसार मुरली वाजवितो कान्हा कुंजवनात मुरली वाजवितो ग कुंजवनात तुझ्यासाठी 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 आले वनात कान्हा रे तुझ्यासाठी आले वनात खरंच कान्हा तुझ्यासाठी आले वनात मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले वनात अरे कान्हा रे तुझ्यासाठी आले वनात खरंच कान्हा तुझ्यासाठी आले तुझ्यासाठी केल्या मी एकादशी तुझ्यासाठी राहील उपवासी तुझ्यासाठी केल्या मी एकादशी तुझ्यासाठी राहील उपवासी मुरली वाजवितो कान्हा कुंजवनात मुरली वाजवितो ग कुंजवनात तुझ्यासाठी 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 आले वनात अरे कान्हा रे तुझ्यासाठी आले वनात खरंच कान्हा तुझ्यासाठी आले वनात मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मनात तुझ्यासाठी 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 तुझ्या